बातमीची सुरुवात एका मोठ्या बातमीनं। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। भारतीय हवामान खात्यानं गुरुवारी मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय। या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। जवळपास 3 दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झालेत। आजही हवामान विभागानं मुंबईत पावसाचा येलो अलर्ट दिलाय। तर हवामान खात्यानं शेजारच्या नाशिक जिल्ह्यासाठी सुद्धा रेड अलर्ट आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। येत्या काही तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर जायकवाडी धरणात तर बातमी पुण्यातून आहे। खडकवासला धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसानं भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। खडकवासला धरणातून 1 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। प्रशासनाकडून दौंड शहर आणि भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मागच्या 2 दिवसापासून दौंड तालुक्यामध्ये आणि सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे। आणि आज जर पाहिलं तर सायंकाळी 4 वाजता 1,14,000 क्युसेक्सनी नदीपात्रातून पाणी सोडण्यात आलेलं आहे। आणि या बाबतीत सगळ्या आपण यंत्रणांची बैठक घेतलेली आहे आणि सगळ्यांना सतर्क राहायला सांगितलेलं आहे। सगळ्या कर्मचाऱ्यांना फील्डवर आपापल्या ह्याच्यामध्ये तैनात राहायला सांगितलेलं आहे। तर ढगफुटी सदृश पाऊस तसंच लेंडी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नांदेडच्या मुखेड तालुक्यातील 6 गावांमध्ये पूर आला। हसनाळ, बोंबोली, भेंडेगाव, रावणगाव, भासवाडी ही गावं पाण्याखाली गेली आणि या महापुरामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला तर शेकडो कुटुंब उघड्यावर आली आहेत। पुरानं सगळं काही नेलं, आता सुरुवात कुठून करायची असा प्रश्न या ग्रामस्थांसमोर उभा ठाकलाय। सगळं केलं, आता आम्ही उपाशी आहो, काय खावं काय नाही। कुछ भी नहीं है, पूरा सब सामान गया, राशन का सामान गया, सब गया था, पैसा गया, सभी गया। जानवर गए, बकरियां थे सो मर गए, 4 बकरियां भी मर गई। गावाची अवस्था लईच बेकार आहे। सगळ्यांचं काही बी सामान उरलेलं नाही। कोणाचे ढोरं मेले, म्हशी मेले, लई बेहाल आहे। मागून थायचं ना, काहीच नाही देऊन निघाले हो काय, गटल्यावर पेडा गेले। माझ्या लेकाला काय नाही होत, खाना भरला गेला, खाय पडते भांडे 5 घंटे होते, दोन्हीकडे सामान नेले। पाण्याखाली गेलेली घरं, उघड्यावर आलेले संसार, मेलेल्या जनावरांच्या मृतदेहांचा खच, चिखल अन गाळ। 4 दिवसांपूर्वी इथं रावणगाव नावाचं गाव होतं। आज तिथे फक्त स्मशान शांतता दिसून येते। रविवारी रात्री सगळं गाव गाढ झोपेत असताना रावण गावावर आभाळ कोसळलं। कोणाला काही समजायच्या आतच लेंडी नदीचं पाणी गावातल्या घराघरात शिरलं। जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी गावाबाहेर धाव घेतली। जीव बचावला, पण जगायचं कसं हा आभाळा एवढा प्रश्न मागे राहिला। सगळं आमची भरपाई करून द्या म्हणा। शाळेमध्ये टॅप मागतात, आता टॅप आम्ही कसे देऊन देऊ? आता आमच्याकडे 1 रुपया नाही। 50 होते, शेळ्या होते 2, ते सगळे गेले। काहीच निघाले, माझ्या लेकरं मोठं गेलं, त्याला काय नाही होत। मी सामान शेत केलेलं होतं, नको बापा काही नको, पाड्याला जाता येते, कागद मुगद सामान फुटकी वाटी निघाले, लोकांचं लय थोडे निघाले, माझं काहीच नाही। कुठे घर ते दोन्ही खोला पडून सगळं गेलं, देऊन गेले, माझं काहीच निघालं नाही। पुराच्या कचाट्यात सापडलेल्या रावणगावकरांसाठी प्रशासनानं गावाबाहेर 4 किलोमीटरवर पत्र्याचे शेड बांधत तात्पुरता निवारा करून दिलाय। मात्र पावसानं उसंत घेताच ग्रामस्थांनी थेट गावाकडे धाव घेतली। जिथे घर होतं तिथं आता फक्त चिखल उरलाय। त्यातून जे काही हाती लागेल ते घेऊन गावकरी शेडपर्यंत फेऱ्या घालतायत। काय काय लागलं हाताला? चांगले चपडे झाले, चपडेच तेवढे कपडे ते सगळे? हां, किती चक्कर आहे तुमची? 4-5 चक्र आहेत. 4-5 झाल्या? हां, मग आणखी गावात काय उरले का? हा उडत पचर आहेत, नुसतं दुसरं काय नाही। काय बी नाही, काय डबे आहेत हे फक्त जेवायचे भोगणे फिकणे होते। बर्तन भोगणे फिकणे समजा गेले, ढोरं फिर काही गेल्यात काही जणांचे। तुमची बी ढोरं गेले? आमचे गेले नाही, तो कशाला खोटं म्हणावं। 3 ढोरं आमचे बांधून होते, तोडून घेतल्यात, वाचल्यात कसं तर। 3 दिवसाची डिलिव्हरीची मुलगी होती घरी,
आमची आम्हाला लय तरच झाल्या का आमच्या मग तिला नेलं का इकडंच आहे नेल्या का नेले काल हो काय काय सामान उरलंय आता काहीच उरलं नाही का चिंता आहे त्या का काहीच नाही त्या का अंतर समजा नाच झाले आम्ही गोरगरीब हा मंजूर करून खायचे लोक हा आम्ही आमचे सनग गेले पैसा गेले सामान गेलं सोमवारी सकाळी जे काही घडलं ते आजही या ग्रामस्थांच्या डोळ्यांसमोरून जात नाहीये। एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे तो महापूर त्यांना रोज दिसतोय। हम रात में 12 बजे गए थे नदी के पास। हाँ। तो पानी थोड़ा ऊपर बढ़ता हुआ देखा। देखने के बाद हम घर में आए। 1 बजे तक पानी पूरा हमारे गांव में घुस गया। 1 बजे पानी घुसने के बाद हम बच्चे वो लेने तक 2 बज गए हमारे को। 2 बजे हम घर से खेत में कैसा से नुकसान निकलते कैसा होगा घरा पूरे गिर गए मैं तो पूरा देख रहा घरा पूरा पानी में गिर गए। कुछ जानवर बह गए, मिलने का पता नहीं है, और कुछ जानवर मर गए। जे तिडके कार्यकारी अभियंता जे आहे देगलूरचा म्हणजे आमच्या लेंडी क्षेत्राचा म्हणजे त्यांनी चूक केलेली, पाणी सोडलं नाही आहे बघा आम्हाला एक म्हणजे इथपर्यंत 30% लोकांची भावना झालेली आहे की लेंडी धरणामध्ये जर पाणी साचत असेल तर ते वेळेवर सोडलं का नाही गेलं हा संताप आहे तुमचा। हा संताप आहे। 30% पाणी आम्हाला थांबितो म्हणून आमच्यावर 80% पाणी थांबून पूर्ण आम्हाला पाण्यात बुडून टाकलेले आहेत। रावण गावातील या ग्रामस्थांची सध्या गावाबाहेर तात्पुरती सोय करण्यात आली आहे। पण या निवारा शेडची अवस्था पाहून सरकार आमची थट्टा करताय का असा सवाल त्यांनी केलाय। काय राहतात कसं राहतात हे काय पत्र मारून दिलेत लाईट नाही नळ नाही पाण्याची सुविधा नाही कशाचीच नाही काय पियाचं पाणी नाही काहीच नाही कशाची सोय नाही तर काय कसं राहतात घर सोडून तिथं या इथं राहा म्हणून सांगले तर। नांदेडच्या मुखेड तालुक्यावर नैसर्गिक आपत्ती आली असताना पालकमंत्री अतुल सावे मात्र कुठेच दिसले नाहीत। ते लंडन दौऱ्यावरती गेल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। महाजन यांनी पूरग्रस्त गावांचा दौरा करत तिथली परिस्थिती जाणून घेतली। पालकमंत्र्यांच्या बाबतीवर आक्षेप होता, पण पालकमंत्री देशाबाहेर गेलेले आहेत, ते लंडनला आहेत, त्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही। ते तात्काळ या ठिकाणी आले असते, पण शेवटी या सगळ्या गावांना मदत करणं, त्यांना आर्थिक मदत करणं, त्यांची जनावरं वाहून गेलेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांची मोजदाद आपल्याकडे नाही आहे, पण त्यांच्या सांगण्यावरून सगळ्यांना विचारून आम्ही उद्या ती संख्या उद्या परवा 2 दिवसामध्ये ती आम्ही निश्चित करू या ठिकाणी। आणि NDRFच्या निकषाप्रमाणे जी काय मदत आहे ती त्यांना मग गायींना, म्हशी, कोंबड्या, बकऱ्या यांना आम्ही त्या ठिकाणी तात्काळ देऊ। अवघ्या काही तासांच्या पावसानं मुखेड तालुक्यातील या 6 गावांना बसलेला फटका खूप मोठा आहे। इथले ग्रामस्थ बेघर आहेत, त्यांच्या जेवणाची भ्रांत आहे। पंचनामे होत राहतील, पण सध्या या ग्रामस्थांना गरज आहे ती आधाराची। होईल पुन्हा सगळं नीट या विश्वासाची। त्यासाठी प्रशासनानं पावलं उचलणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गुदाम आणि मुजीम शेख, न्यूज 18 लोकमत, रावणगाव, नांदेड। जायकवाडी धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले जाणार आहेत। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 95% पोहोचला असून जायकवाडी धरणाचे दुसऱ्यांदा दरवाजे उघडले जाणार आहेत। आज गुरुवारी सकाळी 6 ते 7च्या दरम्यान जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रामध्ये 9432 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे। नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गंगापूर धरणाबंद 6340 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिकमध्ये गोदावरीच्या पूर परिस्थितीत वाढ झाली आहे, तर रामकुंड गोदाघाटाचा परिसर पुराच्या पाण्याखाली गेलाय। उजनी धरणातून 1,10,000 क्युसेकनं भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलंय, त्यामुळे अनेक बंधारे आणि पूल पाण्याखाली गेलेत। इंदापूर तालुक्यातून भावड्या गारकोलेकडे जाणारा पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली। खेडमधील ब्रिटिशकालीन बोरस धरण ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे धरण परिसरात जाताना खबरदारी घेण्याचं आवाहन पर्यटकांना करण्यात आलंय। पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे चासकमान धरण ओव्हरफ्लो झालं। धरणातून 24,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय, त्यामुळे भीमा नदीत महापूर आलाय। नदीकाठच्या गावांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे पैनगंगा नदीचं पाणी हे वर्धा नदीमध्ये गेल्यामुळे वर्धा नदीला पूर आलाय, त्यामुळे वर्धा नदीवरचा पूल पाण्याखाली गेलाय। मावळमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे, त्यामुळे इंद्रायणी नदीला पूर आलाय। दरम्यान परिसरातील इमारतींना धोका निर्माण झालाय। तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली।
प्रकृती बिघडल्यामुळे उपचारासाठी जात असताना पुरामुळे भामरागडमध्ये अडकलेल्या अंगणवाडी सेविकेच्या मदतीला गडचिरोली पोलीस धावून आले. या महिलेला उपचारासाठी हेलिकॉप्टरच्या मदतीनं गडचिरोलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे सीमा बांबोडे या अंगणवाडी सेविकेचा जीव वाचला. नालासोपाऱ्यात सुरू असलेल्या पावसाचा सामान्य रुग्णांना देखील फटका बसलाय. नालासोपारा पूर्वेकडील पालिकेच्या रुग्णालयाला पावसाच्या पाण्यानं चहूबाजूंनी वेढा दिला. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले. सतत पडणाऱ्या पावसामुळे भिवंडी तालुक्यातील लोणाड ग्रामपंचायत हद्दीतील शिवनगर इथे 2 गोदामांना पावसाच्या पाण्यानं वेढलं होतं. त्यात 9 कामगार अडकल्याची माहिती मिळताच त्यांचं रेस्क्यू करण्यात आलं.